वेलकम टू प्रियाज किचन। आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन। असे रसरशीत गुलाबजामुन कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। सुरुवातीला आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 3 वाटी साखर घेत आहे। वाटीचे प्रमाण यासाठी सांगत आहे की वाटी सगळ्यांच्याकडे सहज अवेलेबल असते। इथे मी 3 वाटी साखर व 2 वाटी पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मी ज्या वाटीने साखर मोजली आहे त्याच वाटीने मी पाणीही यामध्ये ॲड करून घेत आहे। आता मोठा गॅस करून आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला एक छोटी उकळी आली की यामध्ये आपण 5 ते 6 केशरच्या काड्या ॲड करून घेऊयात। जर तुम्ही या पद्धतीने पाक बनवला तर तुमचा गुलाबजामचा पाक कधीही चुकणार नाही व तुमचे गुलाबजामुन घट्ट असे कधीच बनणार नाहीत। काहींची तक्रार असते की गुलाबजाममध्ये आतमध्ये पिठाचा प्रकार राहतो व आतपर्यंत माझा पाक जात नाही, तर याचे कारण हेच आहे की तुमचा पाकाची कन्सिस्टन्सी चुकते। हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड ॲड करून घेऊया व वेलची पूड ॲड केल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर याला उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर जास्त पाक आपल्याला शिजवायचा नाही। 3 ते 4 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करून आपल्याला पाक सेट व्हायला ठेवायचा आहे। या कन्सिस्टन्सीचा पाक बनवला की पाक अजिबात चुकत नाही। आता आपण खवा मळून घेऊया। त्यासाठी मी एका मोठ्या परातीमध्ये 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे। आता हा खवा मी व्यवस्थित मळून घेते। तळहाताच्या वरच्या भागाने आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे। जास्त प्रेस करून हा खवा मळायचा नाही, नाहीतरी त्यातले तेल बाहेर पडते। थोडी खव्याची क्वांटिटी घेऊन आपल्याला हा खवा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। खवा व्यवस्थित मळला तरच आपले गुलाबजामुन ला व्यवस्थित असे टेक्स्चर येते। त्याचप्रमाणे गुलाबजामुन एकसारखे न चिरलेले बनतात। हे बघा, त्यातल्या सगळ्या गाठी फुटल्या की असा मऊसूत आपला खवा तयार होतो। तुमच्या खव्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला मळण्यासाठी लागणारे टायमिंग ठरते। इथे मला 15 ते 20 मिनिटं खवा मळण्यासाठी लागलेले आहे। हे बघा, खवा अजिबात परातीला चिटकत नाही। आता आपल्याला या स्टेजला या खव्यामध्ये मैदा ॲड करून घ्यायचा आहे। मैदा कधीही एकदम ॲड करून घ्यायचा नाही। थोडा 1 चमच्यानी आपल्याला यामध्ये मैदा ॲड करून घ्यायचा आहे। इथे मी 1 चमचा मैदा सुरुवातीला ॲड करून घेते व तो सगळा मैदा खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। एकदम मैदा ॲड केला की मैदा व्यवस्थित खव्यामध्ये ॲड होत नाही, त्याचबरोबर आपले प्रमाणही चुकते। कारण की खव्यानुसार मैद्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते। प्रत्येक वेळी मैदा तेवढाच लागेल असे सांगता येत नाही। अजून मला ह्या खव्यामध्ये थोडासा ओलसरपणा वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून 2 ते 3 चमचे मैदा ॲड करून घेते व ते व्यवस्थित मळून घेते। पण मी एकदम 2 ते 3 चमचे मैदा ॲड करून घेत नाही, प्रत्येक वेळी 1 चमचा ॲड करून घेते। इथे मला 4 ते 5 चमचे मैदा लागलेला आहे। आता हे बघा, या स्टेजला मी याची गोळी बनवून घेते। माझी व्यवस्थित गोळी बनत आहे, त्याला अजिबात चीर पडलेली नाही। आता मी या स्टेजला या खव्याचे सगळे गोळे बनवून घेते। त्याआधी मी यामध्ये चिमूटभरच बेकिंग सोडा ॲड करून घेते। चिमूटभरच बेकिंग सोडा ॲड करायचा, नाहीतरी तेलामध्ये टाकल्यावर सगळे गोळे फसफसतात। हे बघा, इथे मी एक रोल बनवून घेतलेला आहे व चाकूचे काप करून याचे व्यवस्थित एकसारखे काप करून घेते, म्हणजे सगळे आपले गोळे एकसारखे बनतात। असा हाताच्या तळहातावर दाबून आपल्याला हा गोळा बनवायचा आहे, म्हणजे याला व्यवस्थित असा गोलाकार येतो। त्याचबरोबर चीरही अजिबात पडत नाही। हा माझा वजनी प्रमाण घेतला तर 12 ते 13 ग्रॅमचा एक गोळा आहे। इथे मी आता तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे। तेलाचे तापमान जास्तही असू नये व कमीही असू नये। ते कसे मेजायचे? आपल्याला कणकेचा थोडा भाग तेलामध्ये सोडायचा आहे व तो अलगद वर आला की समजायचं आपले तेलाचे प्रमाण व्यवस्थित आहे। तो जर पटकन वर आला तर समजायचं तेलाचे प्रमाण जास्त आहे। त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करून थोडे तेलाचे
जे गरम असण्याचे प्रमाण कमी करून घ्यायचे आहे. आता मी तेल हलवत हलवत यामध्ये गोळे सोडत आहे, कारण जर तुम्ही गोळे एकदम तेलामध्ये सोडले तर गोळे खाली जाऊन चिटकतात व तेवढाच भाग खाली कढईला चिटकला की तो चपटा बनतो. त्यामुळे एकसारखा गोलाकार जर आपल्याला हवा असेल तर तेल हलवत हलवत आपल्याला असे गोळे सोडायचे आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर हे करताना थोडेसे जपून, कारण की तेल गरम असते, हातावर उडण्याची शक्यता असते. हे बघा 4 ते 5 मिनिटानंतर मी ह्याला थोडेसे हलवत हलवत व्यवस्थित ब्राऊन कलरवर भाजून घेते. हे बघा तळून घेते. हे बघा गुलाबजामला व्यवस्थित असा कलर आलेला आहे. आता आपण ह्या स्टेजला हे गुलाबजामुन पाकामध्ये ॲड करून घेऊया. त्यासाठी मी पाकाची तापमानही चेक करते. हे बघा माझे सहज बोट बुडवता येते. या स्टेजच्या तापमानाला आपल्याला गुलाबजामुन यामध्ये तेलातनं काढल्या डायरेक्ट यामध्ये ॲड करायचे, म्हणजे ते व्यवस्थित मुरतात व पाक व्यवस्थित शोषून घेतात व आतमध्ये पूर्ण असा पाक शोषला जातो. आता आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊन पाकामध्ये ॲड करून घेऊयात व ते मी 3 ते 4 तास असे मुरवत ठेवलेले आहेत. आता मी हे गुलाबजामुन सर्व करून घेते. हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर सगळे गुलाबजामुन एकसारखे झालेले आहेत, कुठता कमी नाही किंवा जास्त नाही. हे बघा मस्त असे आपले गुलाबजामुन रसरशीत असे तयार झालेले आहेत. बघितल्यासारखे खावेसे वाटत आहेत. स्वादही खूप अप्रतिम सुटलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. फक्त पाकाचे प्रमाण व्यवस्थित ठेवले व खव्याचे व मैद्याचे प्रमाणही व्यवस्थित ठेवले तर आपले खव्याचे गुलाबजामुन कधीही बिघडत नाहीत. ही रेसिपी तुम्ही कट टू कट फॉलो करा, म्हणजे तुमचे गुलाबजामुन कधीही बिघडणार नाहीत. हे बघा मस्त असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला यातले एखादा गुलाबजामुन फोडूनही दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की पाक आतपर्यंत मुरलेला आहे. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून याला गार्निशिंग केलेले आहे. ऑप्शनल आहे, नाही केले तरीही चालेल. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा मी तुम्हाला गुलाबजामुन फोडून दाखवते. बघा किती आतपर्यंत पाक गेलेला आहे. तसे रसरशीत असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन चमचमीत व रसरशीत रेसिपींसाठी प्रियाज किचन बघत राहा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.